मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारापाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटलं की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून, तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार आहे, ते हळूहळू कधी हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. आणि त्या धक्क्यांवर करतात की गेल्या सीझन मध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना, म्हणजे कसं आहे की नेले पे नेला ज्याला म्हणतो, तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करत आहे. तुम्ही हेही म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमुळे काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये याल त्यावेळेसच ती कळेल. नक्कीच चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. बरं, यंदाच्या घरांना खूप रहस्यमयी दार आहे. तो मान सुद्धा दिला, सन्मान सुद्धा दिला आणि प्रेम सुद्धा. आणि या मान, सन्मान आणि प्रेमातनच तो हक्क येतो. जेव्हा माणूस कुठेतरी चुकतो तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवतो, आणि दाखवताना थोडंफार ओरडायचं असतं. आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोडपर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवता आणि बिग बॉस बरोबर ते घर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिले. वी आर एक्स्ट्रीमली एक्साइटेड. थँक्यू सो मच. थँक्यू सर. दीपक सर, तुम्ही काय सांगता? That's the first point. The second point, I think we will keep the authenticity and the cultural nuancing of Maharashtrians at the heart, because we are not going to deviate from there. The set, the casting, the technology that you're going to see is going to be of international standards. Thank you so much, sir. सतीश सर, सतीश सर, दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, या थीम मागे तुमचं काय नक्की विचार काय? See, Big Boss is an emotion. Let me tell you first. It has no limitations to language. People get connected to the emotion that is presented in the show. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, ह्याच्या मागे इतकी उत्तरं आहेत जी सर्वसाधारण प्रत्येक माणसाला कोणताही शो बघताना पडतात. त्यामुळे प्रत्येक दरवाजाच्या मागे कदाचित आनंद असेल,